एकदा संत एकनाथ महाराजांच्या आश्रमात एक तरुण शिष्य आला होता. तो स्वभावाने अत्यंत रागीट आणि नकारात्मक होता. त्याला वाटायचं की या जगात कोणीच चांगलं नाही, प्रत्येक माणूस लबाड आणि कपटी आहे. त्याच्या मनात एकच प्रश्न घर करून होता, जो त्याने अखेर महाराजांना विचारलाच. महाराज, तो रागाने म्हणाला, तुम्ही इतकी शांत कसे राहू शकता? तुम्हाला या लोकांचा खोटेपणा, त्यांचा स्वार्थ आणि कपटीपणा दिसत नाही का? हे जग नरक का वाटतं मला? महाराज फक्त शांतपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब तेज होतं, जणू त्यांना काहीतरी गुपित माहीत होतं. महाराज म्हणाले, बाळा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन, पण मला तुझ्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कळलीये. आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. हे ऐकताच त्या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे हात पाय थरथर कापायला लागले. तो तरुण धावत घरी गेला. मृत्यू समोर दिसू लागला की आयुष्यातल्या तक्रारी कशा फिक्या पडतात याचा अनुभव त्याला येऊ लागला. पहिल्या दिवशी त्याने विचार केला, आता 7च दिवस उरले आहेत, तर कोणाचं वाईट कशाला चिंतू? उगाच भांडून काय फायदा? दुसरा दिवस उजाडला. ज्या शेजाऱ्याशी तो वर्षानुवर्षे बोलला नव्हता, त्याला त्याने हात जोडून नमस्कार केला. तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या शत्रूची माफी मागितली. 6व्या दिवशी तो इतका शांत झाला की त्याच्या घरी आलेल्या एका जुन्या वैऱ्यालाही त्याने प्रेमाने जेवायला घातलं. त्याचं मन आरशासारखं स्वच्छ झालं होतं. 7व्या दिवशी आपल्या शेवटच्या क्षणी तो पुन्हा एकदा महाराजांकडे आला. त्याचे डोळे आता रागाने नाही तर कृतज्ञतेने भरलेले होते. तो महाराजांच्या चरणी लीन झाला आणि आपली शेवटची प्रार्थना करू लागला. महाराजांनी त्याला विचारलं, काय रे बाळा, गेल्या 7 दिवसात तू किती लोकांशी भांडलास? तुला किती लोक लबाड किंवा कपटी वाटले? तुला कोणाचा राग आला का? त्या तरुणाने मान खाली घातली आणि अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, महाराज, मला कोणाचा रागच आला नाही. मला फक्त मृत्यू दिसत होता. त्यामुळे मला प्रत्येक माणसात फक्त एक माणूस दिसत होता. कोणाचं वाईट शोधायला माझ्याकडे वेळच नव्हता, कारण माझं स्वतःचं आयुष्य संपत होतं. महाराज हसून म्हणाले, बाळा, तू मरणार नाहीस. मी तुला फक्त हे दाखवत होतो की जेव्हा तुझ्या नजरेसमोर सत्य, मृत्यू असतं, तेव्हा तुझं मन आपोआप शुद्ध होतं. तुला जग वाईट दिसत होतं कारण तू स्वतःला अमर समजत होतास आणि अहंकाराच्या नशेत होतास. जग हे एका प्रतिसादासारखं आहे. आपल्याला जग तसं दिसत नाही जसं ते आहे, तर आपल्याला जग तसं दिसतं जसे आपण आहोत. जर तुमचं मन कलुषित असेल तर सगळीकडे कपटच दिसेल. अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या कथांसाठी आपल्या ज्ञानामृतसार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमची एक कृती कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. रामकृष्ण हरी.